राजमाता जिजाऊ साहेबांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। आई तुळजा भवानीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आणि आज या महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या या ठिकाणी भावना आणि तमाम शिवभक्तांचं आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351व्या तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना शिवराज्याभिषेकाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे गेल्या वर्षी 350वा राज्याभिषेक सोहळा आपण नेत्रदीपक असा केला, दृष्ट लागावा असा केला आणि आज देखील वारा, पाऊस, वादळ याचा कुठलाही विचार तमा न बाळगता हजारो शिवभक्त इथे जमलेत। त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं मी अभिनंदन करतो। आज या कार्यक्रमाला अजितदादा आहेत, सुधीर भाऊ आहेत, उदय सामंत आहेत, तटकरे आपले सुनील तटकरे जी आहेत, भरत गोगावले, आपले आमदार संजय गायकवाड, आमदार महेंद्र तोरवे आणि या समितीचे अध्यक्ष सर्वजण, आपले आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे, सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पत्रकारही आहेत। मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन, हे राज्य शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालणारे राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये मनामध्ये शिवछत्रपती आहेत आणि त्याचबरोबर हा महाराष्ट्र देखील आज पुढे जातोय, तो छत्रपतींच्या आशीर्वादाने जातोय, आशीर्वादाने हे सरकार काम करतंय। स्वराज्य हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम 1645 साली एका पत्रात वापरला। या एका शब्दाने मराठ्यांना मोगलांशी लढण्याची स्फूर्ती दिली, ताकद दिली आणि याच स्वराज्य शब्दाचा वापर पुढे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेला घालवण्यासाठी वापरला। तो स्वराज्य हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण झाला आणि म्हणून महाराजांचा राज्याभिषेक देखील या स्वराज्याच्या संकल्पनेतूनच झालेला आहे। असा राजा होणे नाही, असा राजा जो रयतेचं राज्य निर्माण करणारा राजा, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असा राजा या महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून आपण त्याचं पूजन करतो, आपण त्याला पुजतो। प्रत्येक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असल्याशिवाय कार्यक्रमाची पूर्तताच होत नाही। हे वैभव राजांचं आहे आणि म्हणून छत्रपतींनी देव, देश, धर्म आणि मंदिरांचं रक्षण, स्वाभिमानाच्या रक्षणाचा संदेश दिला। तोच वारसा आपण पुढे घेऊन जातोय आणि छत्रपतींच्या स्वराज्यातून स्वराज्य निर्माण करण्याचा जो काही संकल्प होता त्याप्रमाणे आपलं राज्य देखील काम करतंय आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, वादळ वारा आहे तरी एकही माणूस हालत नाही इकडून,
शिवभक्त सगळे शिवभक्त, किती वादळ वारा आला तरी या शिवभक्तांना कोणी हरवू शकत नाही, कारण छत्रपतींचा माया आहे, हा छत्रपतींचा शिवभक्त आहे. आणि म्हणून आता या शिवरायांची पराक्रमाची साक्ष देण्यासाठी आमचे सुधीर भाऊ लंडन मधून वाघ नख आणणार आहे, त्याचा त्यांनी पुढाकार घेतला आणि भवानी तलवार देखील आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुधीर भाऊ, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, शिवभक्त तुमच्या पाठीशी आहेत आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील आपल्याला मदत करतायत. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं चेष्टा करणारे लोक, त्यांची थोबाडं बंद करण्याचं काम प्रधानमंत्री महोदयांनी केलं. मंदिर भी बनाया, तारीख भी बताया, उद्घाटन भी कर दिया. जय श्रीराम म्हणून आपण नारा देतो. 500 वर्षापासून सगळ्यांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे होतं, पण ते करण्याचं धाडस बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं, खरं राम भक्तांचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आज मी एवढंच आपल्याला सांगतो, महाराष्ट्रातील सालेर, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 11 किल्ल्यांचा आपला प्रस्ताव कुठे गेला माहित आहे? 7 समुद्रापलीकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपतींचा इतिहास 7 समुद्रापलीकडे. आणि म्हणून शिवछत्रपतींच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडा. तुम्हाला एवढंच सांगतो, तिथीनुसार तुमची जी मागणी आहे ती सरकारने मान्य केलेली आहे आणि यापुढे आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांची जयंती, राज्याभिषेक सोहळा जेवढ्या वेळ आपण करू तेवढं कमीच आहे. एवढं राजांचं कर्तृत्व होतं, एवढं राजांचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी इतिहास आपल्याला माहित आहे. मला वाटतं अगोदर पण एक झालं ना भरसेट, किती तारखेला झाले? 6 तारखेला एक कार्यक्रम झाला तारखेनुसार आणि आपला हा तिथीनुसार. तुम्हाला मी एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची इतिहास उंची एवढी मोठी होती की आपण दररोज जरी हा कार्यक्रम केला तरी कमी पडेल, अशा प्रकारे छत्रपतींचा कारभार होता. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे सवंगडी कोण होते? शेतकरी, कष्टकरी. आणि याच राज्यामध्ये छत्रपतीच्या आदर्शाने चालणाऱ्या राज्यात आपलं सरकार देखील आपलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं सरकार आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे शिवभक्तांचं सरकार आहे आणि यामध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करते. आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कसे बनले असतील, एवढ्या उंचावर कशा तोफा गेल्या असतील, एवढे मोठे मोठे दगड कसे गेले असतील, या पाण्याची व्यवस्था कशी केली असेल, हे सर्वसामान्य माणूस नाही करू शकत. त्यावेळेचं त्यांचं विजन, ती इंजिनिअरिंग, त्याचं आर्किटेक्चर सगळं दिव्य दृष्टी असल्याशिवाय हे कदापि शक्य नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्य मानव नाही तर आपलं दैवत होतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जेवढे गडकोट किल्ले या राज्यामध्ये आहेत, जेवढे किल्ले या महाराष्ट्रात आपल्या राज्यात
टप्प्यात आहेत या सर्व किल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि रक्षण करण्याचं काम हे राज्य सरकार करेल. त्यामुळे तुमचं निवेदन मी घेतलेलं आहे, तुमचं निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो, या ठिकाणी मी न बोलता जास्ती काम करतो. आणि म्हणून तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे ते माझ्या देखील मनातलं स्वप्न आहे. आणि आमच्या सरकारला देखील आपल्या भावना कळलेल्या आहेत आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण योग्य वेळी योग्य कार्यक्रम आणि म्हणून तुम्ही खात्री बाळगा, तुम्ही खात्री बाळगा. हा शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारावर चालणाऱ्या, आदर्शावर चालणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आहे. आणि माझ्यासोबत इथं अजितदादा पण आहे, देवेंद्र फडणवीस पण आहे आणि आमचे सुधीर भाऊ पण आहे. सुधीर भाऊच्या जेव्हा शिवाजी महाराजांचा विषय होतो तेव्हा अंगात एकदम रोमांच उभा होतो. हे खरे शिवभक्त आहेत. अरे खुर्च्या येतील जातील, पण खुर्चीसाठी लाचार होणारी औलाद नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, शिवसृष्टीला 50 कोटी आम्ही मागच्या वर्षी जाहीर केले, त्याच्यामध्ये आणखी वाढ करून पाहिजे ती देखील आपलं सरकार दे. आपल्याला मी एवढंच सांगतो, काल वारकरी आषाढी निमित्त आले होते माझ्याकडे. आषाढी, कार्तिकी, आता आषाढीला तर 15 ते 20 लाख वारकरी जातात, 2-3 हजार दिंड्या. आषाढी कशी झाली पाहिजे? स्वच्छ, निर्मळ आणि सुरक्षित. हे सरकार कोणाचं आहे? शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, तुमच्या शिवभक्तांचं. आणि त्यामुळे प्रत्येक दिंडीला आपल्या सरकारने 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याच्यात पण पोटदुखी सुरू झाली. अरे तुम्ही तर कधी दिले नाही, पण हे सरकार वारकऱ्यांचं. पंढरीनाथ महाराज की. आणि 5 लाखाचा विमा पण आपण उतरवला, टोल फ्री करून टाकलं, सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली. पण लगेच समोरून पोटसूळ उठला, त्यांना ऍसिडिटी झाली, अजीर्ण झालं. त्याच्यासाठी पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही काढून ठेवला मोफत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्ही काळजी करू नका. तुमचं हे जे काम आहे हे काम 100% करणार, 100% होणार. फक्त मला जास्ती भाषण करायला लावू नका, मला काम करायचंय ना. तुम्हाला माहित आहे ना कसं करतो मी. शिवभक्तांना राहण्याची व्यवस्था करायची असेल, खालची व्यवस्था करावी, 2 हॉल. शिवभक्तांना खाली राहण्याची व्यवस्था पायथ्याशी करावी अशा प्रकारची मागणी भरत शेठने केली आहे. ती आपण पूर्ण करू, कारण शेवटी शिवभक्तांची व्यवस्था झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर कुठलं गाव आहे ते, तिथे धनुष्यबाणाची लढाई झाली होती. उंबरखिंड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धनुष्यबाणाची लढाई केली. जगामध्ये असा कुठलाही पुतळा नाही
तशा प्रकारचा मोठा पुतळा उंबरखिंड मध्ये आपण लावू. त्यासाठी पैसे कमी पडणार नाही, कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आज मनापासून धन्यवाद. आणि अजितदादा तिकडे आहेतच, त्यामुळे चाबी आहे त्यांच्याकडे खोलायला मी सांगणार. आणि म्हणून आता शांत राहा. आता बघा, आता काय परत तेच बोलायला लागेल तुम्ही. आता आपल्याला काम करायचं आहे, काम करायचं, रिझल्ट द्यायचं. ज्या ज्या मध्ये अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी दूर करून आपण कार्यक्रम करून टाकू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.